Hi students, today we shall learn a very important topic of grammar and that is framing WH question. WH question कशा पद्धतीने तयार करायचा? Whether it is your school exam, board exam, college exam or any competitive exam, you'll have this same question for 1 mark. So what is the question? In your question paper you will be provided a sentence and some part of the sentence will be underlined and you are supposed to draft such a question that the underlined part will be answer of your question. प्रश्नपत्रिकेत तुम्हाला एक वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्याचा काही पार्ट अधोरेखित केलेला असेल. तुम्हाला असा एक प्रश्न बनवायचा आहे ज्याचं उत्तर तो अधोरेखित केलेला पार्ट असेल. सो इफ यू आर हियर फर्स्ट टाइम ऑन माय चॅनल देन डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब and hit the bell button so you'll get all notification of my new videos, as well as don't forget to comment and share this channel and these videos. Let's begin. Framing WH questions. So first of all we'll see structure of the question sentence. म्हणजेच question sentence structure कशा असेल. See, first comes WH word, म्हणजे सुरुवातीला तुमचा WH वर्ड येणार. फॉर एक्झाम्पल व्हॉट, हाऊ, हुज, हुम एटसेट्रा. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो किंवा द फॉर्म ऑफ टू हॅव म्हणतो. यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, मस्ट, माइट, हॅव, हॅज, हॅड यापैकी काही एक येऊ शकते. देन सब्जेक्ट, देन मेन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट, अँड ॲट द एंड, ॲट द लास्ट युल हॅव अ क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. हा प्रश्नाचा क्रम आहे. जर प्रश्नार्थी वाक्य तुम्ही या क्रमाने बनवलं तरच ग्रामॅटिकली तो बरोबर क्वेश्चन आहे किंवा प्रश्न आहे. सी, लेट्स सी एन एक्झाम्पल. आपण एक उदाहरण बघूया. सी, वाय डिड यू कम लेट टुडे? आय रिपीट, वाय डिड यू कम लेट टुडे? आज तू लेट का आलास? तर या इच अँड एव्हरी वर्ड ऑफ दिस क्वेश्चन वी विल सी व्हॉट इज इट पार्ट्स ऑफ स्पीच. यातील प्रत्येक शब्द कोणता आहे आपण या ठिकाणी बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, वाय हा झाला WH वर्ड, देन डीड झालं तुमचं ऑक्झिलरी वर्ब, देन यू झाला तुमचा सब्जेक्ट, कम झालं तुमचं मेन वर्ब आणि लेट टुडे झालं तुमचं ऑब्जेक्ट. अँड हिअर वी हॅव ॲट द एंड कोटेशन क्वेश्चन मार्क, त्याला म्हणतो आपण प्रश्नचिन्ह. सो सी हिअर इट इज गिवन की डिफरंट WH वर्ड्स आर यूज टू ड्राफ्ट डिफरंट क्वेश्चन्स ॲज पर पर्पज ऑफ द क्वेश्चन. म्हणजे प्रश्नाचा उद्देश काय आहे याच्यानुसार वेगवेगळे WHचे वर्ड आपण क्वेश्चन्स बनवण्यासाठी वापरतो. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट वर्ड, हू, WHO. इट इज यूज टू ड्राफ्ट अ क्वेश्चन्स अबाउट पर्सन्स. एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर आपण हूचा वापर करतो. या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले आहेत आणि 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. बघा, द फार्मर वर्कड हार्ड टू टीच मी अ लेसन. विद्यार्थी मित्रांनो, आता द फार्मर आपलं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, फार्मर हा एक व्यक्ती आहे आणि त्याच्यासाठी आपण हू वापरतो. मग कसा क्वेश्चन होईल बघा, हू वर्कड हार्ड टू टीच मी अ लेसन. अगोदर जो आपण प्रश्नार्थी वाक्याचा फॉर्म्युला बघितला त्याच्यानुसार हू वर्कड हार्ड टू टीच मी अ लेसन हा क्रम अगदी बरोबर आहे. देन सेकंड एक्झाम्पल, बघा उत्तर तेच ठेवलेलं, स्टेटमेंट मी तेच ठेवलेलं आहे. बघा, द फार्मर डझंट टीच मी अ लेसन. आता हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथे काय येईल, फार्मर असल्यामुळे हूच येणार. हू डझंट टीच मी अ लेसन. बघा, WH वर्ड, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, अशा पद्धतीने या प्रश्नाचा क्रम आहे. या ठिकाणी सब्जेक्ट तुमचा आन्सर आहे. बघा, जो पार्ट स्टेटमेंट किंवा वाक्यामधील जो पार्ट तुमचं उत्तर असेल तो तुमच्या प्रश्नामध्ये येणार नाही. द फार्मर विल टीच मी अ लेसन, हू विल टीच मी अ लेसन. ठीक आहे, देन द लास्ट वन, द फार्मर्स हॅव टॉट मी अ लेसन. ठीक आहे, बघा या ठिकाणी विल टीच आलंय तर इथे हॅव टॉट आलेलं आहे. ठीक आहे, आपण व्हेरिएशन घेतलंय टेन्समध्ये व्हेरिएशन कसं, हू हॅव टॉट मी अ लेसन. ठीक आहे, हू WH वर्ड, हॅव आपण ऑक्झिलरी वर्ब घेतलं, देन मेन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट अँड देन इंटरोगेशन मार्क. आपलं सब्जेक्ट हे उत्तर असल्यामुळे सब्जेक्ट या ठिकाणी घेतलेलं नाहीये. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज वर. WHERE, वेअर म्हणजे प्लेस, ठिकाण दाखवण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल प्रश्न तयार करण्यासाठी आपण प्लेस वेअर वापरतो. ठीक आहे, डेल कम्प्लिटेड हिज एज्युकेशन इन टेक्सास. डेलने त्याचं शिक्षण कुठं पूर्ण केलं तर टेक्सासमध्ये. मग कसं होईल बघा, वेअर डीड डेल कम्प्लिटेड हिज एज्युकेशन. आता इन टेक्सास आपला प्रश्नामध्ये येणार नाही कारण ते उत्तर आहे. WH वर्ड वेअर आला, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब डीड आलं. का बरं, तर हा सिम्पल पास्ट टेन्स आहे, कम्प्लिटेड. ठीक आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये डीड आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज सब्जेक्ट प्रमाणे आपण घेतो त्यांना. ठीक आहे, देन सब्जेक्ट. ठीक आहे, देन वर्ब अँड देन रिमेनिंग पार्ट. ठीक आहे, एज्युकेशन अँड देन कोटेशन मार्क.
सेकंड एक्झाम्पल, द डॉक्टर गोज टू लिव्ह इन अ विलेज. इन अ विलेज हे सुद्धा एक ठिकाण आहे, प्लेस आहे. वेअर डज द डॉक्टर गो टू लिव्ह. आता या ठिकाणी आपण डज घेतलेलं आहे का, तर वरचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे गोज, त्याला काय लागलेला आहे, ईएस सफिक्स लागलेला आहे. डब्ल्यूएच वर्ड वेअर झाला, त्यानंतर इथे ईएस लागला आणि हा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट म्हणून डज घेतला. ठीक आहे, देन सब्जेक्ट and then go to leave remaining part and then question mark. Third one, birds have built their nest on tree top. आता हा काय या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे, where have the birds built their nest. WH word, auxiliary verb, subject, main verb and then the remaining part. ठीक आहे, आणि ऑन द ट्री टॉप हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, ते या प्रश्नामध्ये येणार नाही. देन द फोर्थ एक्झाम्पल, वी वर हेडिंग फॉर अ बस स्टँड. आम्ही कुठे चाललो होतो, बस स्टँडकडे. आता बस स्टँड सुद्धा काय एक प्लेस आहे. मग कसं येणार याचा क्वेश्चन, वेअर वर वी हेडिंग. WH वर्ड, ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट सेंटेन्स मधला. ठीक आहे, फॉर अ बस स्टँड येणार नाही कारण ते आपलं उत्तर आहे. इज दॅट ओके. नाउ लेट्स मूव टू द थर्ड वर्ड. आपण तिसरा शब्द बघूया अँड इट इज वाय. WH वाय. वाय हा शब्द रिझन किंवा कारण दाखवण्यासाठी वापरला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य बघूया आपण. द किंग वॉन्टेड हिज सब्जेक्ट इन कोर्ट बिकॉज ही विश टू सी दॅम. आता बिकॉज ने काय दाखवतो आपण, कारण दाखवतो. ठीक आहे, अंडरलाईन केलेला पार्ट उत्तर येईल असं क्वेश्चन बनवायचं आहे. या ठिकाणी काय म्हणून, वाय डीड द किंग वॉन्ट हिज सब्जेक्ट इन हिज कोर्ट. राजाला सर्व लोक त्याच्या कोर्टमध्ये कशाला पाहिजे होते, बिकॉज ही विश टू सी देम, कारण राजाला त्यांना बघायचं होतं. ठीक आहे, इथे बघा WH वर्ड, त्यानंतर डीड, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब, मेन वर्ब, देन रिमेनिंग पार्ट. ठीक आहे, वी कॉल इट ऑब्जेक्ट. हा पार्ट आपल्या क्वेश्चन मध्ये येणार नाही कारण हा पार्ट आपला आन्सर आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. रुबेन वॉज कलेक्टिंग सॅक्स टू रिटर्न टू द सेलर. रुबेन हा पोती जमा करत होता, कशासाठी, ज्याच्याकडून घेतले त्याला परत विकण्यासाठी. आता हे आपलं उत्तर आलं पाहिजे असं आपण क्वेश्चन बनवतोय. मग बघा वायनी बनवणार आपण कारण हे कारण दाखवत आहे. वाय वॉज रुबेन कलेक्टिंग द सॅक. WH वर्ड वाय, त्यानंतर हेल्पिंग वर्ब वॉज, कारण इथे वॉज दिलेलं आहे. दिलेलं असेल तर तेच घ्यायचं, नसेल दिलेलं तर डू डस किंवा डीड घ्यायचंय. त्यानंतर सब्जेक्ट, देन मेन वर्ब अँड रिमेनिंग पार्ट सॅक्स. ठीक आहे, हे बाकीचे दोन एक्झाम्पल पण तसेच आहेत, तुम्ही बघून घ्या. जर आपण प्रत्येकच एक्झाम्पल घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे, लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज, सी हिअर इट इज व्हेन. WHEN. व्हेन ने काय दाखवतो आपण, व्हेन ने दाखवतो आपण टाइम, वेळ. बघा, वी विल रीच द स्टेशन ॲट 7 PM. आम्ही स्टेशनला किती वाजता पोहोचू, तर 7 वाजता. ठीक आहे, व्हेन विल वी रीच द स्टेशन. बघा या ठिकाणी दिलेलं आहे व्हेन, WH वर्ड, विल जशाला तसं. ठीक आहे, त्यानंतर सब्जेक्ट घेतला, रीच द स्टेशन घेतला, नंतर क्वेश्चन मार्क दिला. पुढे बघा, ॲज माय फ्रेंड हॅड कम टू मी. जसे माझे मित्र माझ्याकडे आले. वी वेंट आउट फॉर अ डिनर. आता इथे एक्झॅक्ट टाइम दिलेला नाही पण वेळ सांगतोय वाक्य. ठीक आहे, हा क्लॉज जो आहे तो वेळ सांगतोय. मग काय म्हणजे, वी वेंट आउट फॉर डिनर. व्हेन डिड वी गो आउट फॉर डिनर. बघा इथं वेंट सब्जेक्ट, V2 वर्ब 2 आणि ऑब्जेक्ट म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून आपण इथे डिड घेतला. आपण टाइम दाखवण्यासाठी व्हेन वापरतो. मग व्हेन डिड वी वेंटचं गो झालं. ठीक आहे, आउट फॉर डिनर. वेंटचं गो का झालं तर आपण या ठिकाणी डिड घेतलेला आहे. दुसरा वर्ड आहे या ठिकाणी हाऊ, जो मॅनर किंवा पद्धत दाखवण्यासाठी वापरला जातो. बघा, वी आर पेंटिंग आवर हाऊस आर्टिस्टिकली. आम्ही आमचं घर एकदम कलात्मकरित्या पेंट करत आहोत. मग कसं येणार, हाऊ आर वी पेंटिंग अवर हाऊस. WH वर्ड आर, त्यानंतर सब्जेक्ट वी, त्यानंतर पेंटिंग, आवर हाऊस आणि हा आर्टिस्टिकली वर्ड आपला आन्सर असल्यामुळे तो क्वेश्चन मध्ये आलेला नाहीये. पुढचा क्वेश्चन आहे, वी शुड गो टू कॉलेज बाय बस. आम्ही कॉलेजला कसं गेलं पाहिजे तर बसने गेलं पाहिजे. वाहनाच्या अगोदर आपण किंवा वाहनासाठी आपण हाऊ वापरतो. ठीक आहे, हाऊ शुड वी गो टू कॉलेज. आपण कॉलेजला कसं गेलं पाहिजे. बघा, WH वर्ड, हेल्पिंग वर्ब दॅट इज मॉडल ऑक्झिलरी, त्यानंतर सब्जेक्ट, नंतर गो टू कॉलेज जशाला तसं क्वेश्चन मार्क. लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज, सी हिअर इट इज गिव्हन व्हॉट. व्हॉट हा शब्द कशासाठी दिला जातो, आयडिया, ऍक्शन किंवा प्रोफेशन, एखादी संकल्पना किंवा एखादा व्यवसाय दाखवण्यासाठी किंवा विचारण्यासाठी व्हॉट वापरला जातो. गीता सेंड्स अन ऍप्लिकेशन थ्रू मेल. कसं म्हटलं, मग अन ऍप्लिकेशन आपलं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, एक आयडिया किंवा संकल्पना आहे किंवा कृती आहे. व्हॉट डज गीता सेंड थ्रू मेल. WH वर्ड डज का घेतलं या ठिकाणी, इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे, मग आपण काय ठिकाणी बघा या ठिकाणी डज घेतलं. व्हॉट डज गीता सेंड, इथे डज वापरल्यामुळे सेंडचा यस आपण या ठिकाणी काढला. थ्रू मेल जशाला तसं. काय 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 पाठवते ती मेलने, तर अन ऍप्लिकेशन, हे त्याचं उत्तर आहे. दुसरं सेंटेन्स बघा, ही हॅज सपोर्टेड माय स्टँड अगेन्स्ट करप्शन. माय स्टँड अगेन्स्ट करप्शन इज अन ऍक्शन, कृती आहे. तर याच्यासाठी काय म्हटलंय, व्हॉट हॅज ही सपोर्टेड. बघा, व्हॉट घेतलं WH वर्ड, त्यानंतर हॅज घेतला,
टू हॅवचं रूप, त्यानंतर सब्जेक्ट आणि सपोर्टेड राहिलेला क्वेश्चन मार्क. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज विच. हा चॉईस किंवा निवड दाखवण्यासाठी वापरला जावा. राजेश वॉज टेकिंग द ब्लू पेन ऑन द टेबल. कशाला अंडरलाईन आहे? द ब्लू पेनला. ठीक आहे, टेबलवर अनेक पेन आहेत त्याच्यापैकी द ब्लू पेन. ठीक आहे, विच पेन वॉज राजेश टेकिंग ऑन द टेबल. या ठिकाणी आपण चॉईस किंवा निवड दाखवण्यासाठी विच वापरतो. मग तिथे अनेक पेनापैकी कोणता पेन आहे तर तो ब्लू पेन आहे. मग विच हा झाला तुमचा WH वर्ड. ठीक आहे, विच पेन या ठिकाणी आलं. नंतर हेल्पिंग वर्ब राजेश वॉज टेकिंग ऑन द टेबल. अंडरलाईन केलेला पार्ट आपण क्वेश्चन मध्ये घेतलेला नाही कारण तो उत्तर आहे. इथे हिवरे बाजार इज अन आयडियल विलेज इन महाराष्ट्र. पहा, महाराष्ट्रामधील हिवरे बाजार एक आदर्श गाव आहे. मग काय म्हटलं? विच विलेज इज अन आयडियल विलेज इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील आदर्श गाव कोणतं आहे अनेक गावामध्ये तर हिवरे बाजार. WH वर्ड. त्यानंतर सी हेर इट इज गिवन विलेज अँड आयडियल विलेज इन महाराष्ट्र. विच विलेज इज या ठिकाणी हेल्पिंग वर्ब पण घेतला आपण. द रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन मार्क. लेट्स मूव टू द नेक्स्ट टाईप अँड दॅट इज नेक्स्ट वर्ड हुज. याने दाखवतो आपण पोझेशन. ठीक आहे, पोझेशन म्हणजे आपली जी काही मालकी आहे किंवा मालकी हक्क दाखवण्यासाठी हुज वापरतो. दिस इज माय सायकल. तर मायला अंडरलाईन आहे, ही माझी सायकल आहे, माझीला अंडरलाईन आहे. हुज सायकल इज धिस. ही सायकल कुणाची आहे? WH वर्ड, then cycle word and then helping verb and then subject. That was your school. ठीक आहे, that was your school हा सिंगल युअर पाहिजे. ठीक आहे, whose school that was ती शाळा कोणाची आहे? your तुझी. आता whom पुढचा शब्द बघूया. whom ने दाखवतो आपण काय? ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं कॉम्प्लिमेंट किंवा ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, कर्म, क्रियापदाचं कर्म दाखवतो. फॉर एक्झाम्पल कॉलेज हॅड मेड राकेश स्टुडंट रेप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे, कॉलेजने राकेशला विद्यार्थी प्रतिनिधी केले. तर का हुम हॅड कॉलेज मेड स्टुडंट रेप्रेझेंटेटिव्ह. कॉलेजने कुणाला विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी केले होते? तर उत्तर काय येणार? राकेश. ठीक आहे, आणि दिस इज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. बघा, सब्जेक्ट वर्ब आणि हे राकेश ऑब्जेक्ट आणि हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे, देन आय गेव माय कन्सेंट टू टीचर. सब्जेक्ट वर्ब आणि या ठिकाणी हे दिस इज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ठीक आहे, बघा whom did I give my consent. मी कुणाला माझी संमती दिली? टू द टीचर. ठीक आहे, WH वर्ड. देन डिड. का बरं? तर सिंपल पास्ट टेन्स आहे, गेव आलाय. देन सब्जेक्ट अँड देन माय कन्सेंट रिमेनिंग पार्ट अँड देन फायनली इंटरोगेशन. लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज व्हॉट काइंड. ठीक आहे, व्हॉट काइंडने काय विचारतो आपण? तर डिस्क्रिप्शन विचारतो. फॉर एक्झाम्पल द किंग लाईक्स सुदिंग म्युझिक. राजाला कशी म्युझिक आवडते? तर एकदम शांत संगीत आवडतं. ठीक आहे, व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डज द किंग लाईक. राजाला कोणत्या प्रकारचं म्युझिक आवडतं? व्हॉट काइंड हा वर्ड आपण जसाला तसा घेतला. ठीक आहे, ऑफ म्युझिक या ठिकाणी घेतलं डज द किंग लाईक. सेकंड वाक्य पण तसंच आहे, तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. ठीक आहे, देन लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज हाऊ मेनी. हाऊ मेनी कशासाठी वापरतो आपण? क्वांटिटी किंवा संख्या दाखवण्यासाठी. कशी संख्या? ज्याला मोजता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल देर आर 200 स्टुडंट्स इन आवर कॉलेज. पहा, देर आर 200 स्टुडंट इन आवर कॉलेज. आमच्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत? तर 200 विद्यार्थी आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन आवर कॉलेज. ठीक आहे, आमच्या कॉलेजमध्ये हाऊ मेनी स्टुडंट्स, इथं स्टुडंट पण पाहिजे. ठीक आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन आवर कॉलेज. आमच्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत? 200. पुढे बघा, द विलेज हॅज 500 हाऊसेस. हाऊ मेनी हाऊसेस द विलेज हॅज. हाऊ मेनी हा झाला या ठिकाणी क्वांटिटी दाखवण्यासाठी. ठीक आहे, हाऊसेस या ठिकाणी घेतलं. द विलेज हॅज. ठीक आहे, हाऊ मेनी हाऊसेस द विलेज हॅज हा तुमचा क्वेश्चन झाला. लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज वी हॅव हिअर हाऊ मच. आता हाऊ मचने काय दाखवतो आपण? एखादी अमाऊंट किंवा किंमत विचारण्यासाठी हाऊ मच वापरतो. फॉर एक्झाम्पल स्टुडंट हॅव बीन गिवन 3 hours फॉर पेपर. विद्यार्थ्याला 3 तास दिलेले आहेत पेपरसाठी. ठीक आहे, सो हाऊ मच टाइम हॅव बीन गिवन टू स्टुडंट फॉर पेपर. किती वेळ दिलेला आहे विद्यार्थ्यांना? तर 3 तास. दिस गिफ्ट कॉस्ट 100 rupees. हाऊ मच डज दिस गिफ्ट कॉस्ट. बा, हाऊ मचने काय दाखवतो आपण? किंमत सुद्धा दाखवतो. ठीक आहे, तर या ठिकाणी हा त्याचा क्वेश्चन आहे. आता हाऊ लॉंग बघूया आपण. हाऊ लॉंगने काय दाखवतो? ड्युरेशन. ठीक आहे, किंवा लेंथ, लांबी किंवा ड्युरेशन. ठीक आहे, बघा, वी हॅड स्टेड इन दिस हॉटेल फॉर वीक. फॉर अ वीक ही एक ड्युरेशन आहे. ठीक आहे, एक वेळ आहे मर्यादित. हाऊ लॉंग हॅड वी स्टेड इन दिस हॉटेल. या हॉटेलमध्ये आम्ही किती दिवस राहिलेलो आहोत? फॉर अ वीक. बॉईज वर प्लेइंग फॉर 5 hours. मुलं 5 तासापासून खेळत होते. हाऊ लॉंग वर द बॉईज प्लेइंग. ठीक आहे, बघा या ठिकाणी WH वर्ड हाऊ लॉंग, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट अँड देन वर्ब अँड देन इंटरोगेशन. लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज हाऊ ऑफन. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता दाखवली जाते. बघा, चेतन गोज टू जिम डेली, रोज.
ठीक आहे. हाऊ ऑफन डज द चेतन गो टू जिम, चेतन किती वेळेस जिमला जातो, डेली. वी मीट वन्स इन अ इयर फॉर डिनर, पहा आम्ही वर्षातून एकदा डिनरसाठी भेटतो. हाऊ ऑफन डू वी मीट फॉर हाऊ ऑफन डू वी मीट फॉर डिनर, डिनरसाठी आम्ही किती वेळेस भेटतो, वन्स इन अ इयर. आता हाऊ फारने आपण डिस्टन्स किंवा लांबी किंवा दूरी दाखवण्यासाठी हाऊ फार वापरला जातो. माय हाऊस इज 20 yards अवे फ्रॉम हिअर. हाऊ फार इज माय हाऊस अवे फ्रॉम हिअर, इथून माझे घर किती लांब आहे, 20 yards. अवर कॉलेज इज लोकेटेड 20 miles फ्रॉम हाऊस, बघा किती लांब आहे, 20 miles. हाऊ फार इज अवर कॉलेज लोकेटेड फ्रॉम हाऊस, घरापासून आमचे कॉलेज किती लांब आहे, तर 20 miles. बघा या ठिकाणी हाऊ फार वापरले, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, देन वर्ब, देन रिमेनिंग पार्ट अँड देन इंटरोगेशन मार्क. अँड सी लेट्स मूव टू द नेक्स्ट वर्ड अँड दॅट इज हाऊ ओल्ड, वय दाखवण्यासाठी वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा शब्द बघा, चेतन इज 16 years ओल्ड. 16 years, चेतन किती वर्षाचा आहे, हाऊ ओल्ड इज चेतन, बा WH वर्ड, त्यानंतर या ठिकाणचे ॲडजेक्टिव्ह, नंतर हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. ठीक आहे. माय ग्रँडफादर इज 80 years ओल्ड. हाऊ ओल्ड इज माय ग्रँडफादर, माझे आजोबा किती वर्ष वयाचे आहे, तर 80 years. तर अशा पद्धतीने WH क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. In each and every exam, particularly for 10th and 12th student, you will have this same question in your board exam, and you are supposed to draft a question to get the underlined part as an answer. So be careful, watch the video again if you didn't. जर समजला नसेल तर हा व्हिडिओ परत पहा, and please subscribe my channel for such videos. Thank you.